हॅलो फ्रेंड्स, आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी गाजरच्या हलव्याची रेसिपी, जी की सर्वांनाच माहिती असते, पण आता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, जी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर न बडबड करता आपण इथे रेसिपी स्टार्ट करूया. तर इथे घेतलं आहे मी एक मोठी वाटी भरून किसलेलं गाजर. त्याचप्रमाणे जितके गाजर तेवढंच इथे मी दूध घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्याचप्रमाणे इथे मी किशमिश घेतले आहे, जे की ड्रायफ्रूट्स ज्यांना मी क्रश करून घेतलेलं आहे. तुम्ही पेस्ट टाकली तरी काही हरकत नाही. त्याचप्रमाणे मी ते तूप घेतलेलं आहे. साधारण हे 4 ते 5 चमचे तूप आहे. तर आता एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आपण आता नेक्स्ट प्रोसेस बघून घेऊया. तर इथे मी घेतली आहे एक कढई, ज्यामध्ये मी आता हलवा बनवून घेणार आहे. तर त्यामध्ये काय करायचं, आपल्याला 1 ते 1.5 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. तूप गरम होताच आपल्याला जे किसून ठेवलेलं गाजर आहे ते आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून असं कंटिन्युअसली चालवत राहायचं आहे, जेणेकरून गाजर जळणार नाही आणि तुपामध्ये व्यवस्थित फ्राय देखील होईल. तर तुम्ही बघू शकता आपल्याला हे 4 ते 5 मिनिट करायचं आहे. तर आता पुढे काय करायचं, आता जे दूध आहे ते आपण हे सर्व यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत हे दूध पूर्ण आटत नाही तोपर्यंत आपल्याला हा गाजराचा किस पूर्ण या दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर आपल्याला हा शिजवून घ्यायचा, व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे कंटिन्युअसली, जेणेकरून हे गाजर जे आहे ते व्यवस्थित सर्वीकडे असे शिजून जातील. तर आता इथे गाजर शिजतं आहे व्यवस्थित, तुम्ही बघू शकता. आपण मध्ये मध्ये एक असं चमचा चालवायचा आहे, जेणेकरून एका साईडला गाजर लागणार नाही. तुम्ही बघू शकता व्यवस्थित आता दूधसुद्धा उकळलेलं आहे आणि गाजर पूर्णपणे इथे शिजतं आहे. तुम्ही बघू शकता एकदम दूध आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता बऱ्याचपैकी इथे गाजर शिजून तयार आहे. थोडंसं दूध इथे राहिलेलं आहे, तरीही मी आता हे चालवून घेणार आहे आणि गाजर शिजून घेणार आहे, जोपर्यंत पूर्णपणे दूध आटत नाही. तर आता इथे मी जी 1 वाटी साखर घेतलेली आहे ती मी यामध्ये ॲड करून घेणार आहे, म्हणजे थोडंसं दुधाचं मॉइश्चर आहे त्यामध्ये ती साखर विरघळून जाईल. तर आता हे देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गोड तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही बघू शकता आता इथे मस्त आपलं गाजर शिजून तयार आहे दुधामध्ये. अजून मी 4 ते 5 मिनिट याला शिजवून घेणार आहे, जेणेकरून पूर्णपणे दूध आपलं आटून जाईल. तुम्ही बघू शकता एकदम कमी प्रमाणामध्ये इथे दूध उरलेलं आहे. आपल्याला हे मिक्स करत करत आपण हे शिजवून घ्यायचं आहे. या स्टेजला तुम्ही इलायची पावडरसुद्धा ॲड करू शकता, त्याने सुद्धा छान फ्लेवर येईल. मी ते स्किप करते आहे कारण मी ते ड्रायफ्रूट्स यूज करणार आहे, त्यामुळे मी इलायची स्किप केली आहे. तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे इथे दूध आटलेलं आहे. तर आता आपल्याला हे थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तर आता दूध आटून झालं आहे. तर यामध्ये मी आता जे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले होते मी ते ॲड करून घेणार आहे. थोडेसे मी साईडला काढून ठेवलेलं आहे, नंतरून आपल्याला गार्निशिंगला लागेल. त्याचप्रमाणे जे उरलेलं तूप होतं ते सुद्धा मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आता जास्त वेळ नाही, तर 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे ड्रायफ्रूट्ससुद्धा थोडेसे सॉफ्ट होतील.
तर इथे गाजराचा हलवा आपला इथे बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही हवं तर इथे पिस्ता किंवा मनुके जे काही जे किसमिस ड्रायफ्रुट्स वगैरे असतं तुम्हाला जे आवडीनुसार तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर इथे माझा गाजराचा हलवा बनवून तयार आहे। तर आता आपण याला सर्व करून घेऊया। मी इथे गॅसची फ्लेम ऑफ करते आहे। खूप अप्रतिम दिसतो आहे गाजराचा हलवा। तर आता इथे मी सर्व करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। एकदम टेम्पटिंग, एकदम लाजवाब आपला इथे गाजराचा हलवा बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय।